सर्वांना नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये टाइप्स ऑफ सेंटेन्सचा अभ्यास करणार आहोत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत. चला तर या टॉपिकच्या अभ्यासाला सुरुवात करूया. इंग्लिशमध्ये सेंटेन्सचे फंक्शननुसार आणि स्ट्रक्चरनुसार वेगवेगळे प्रकार पडतात. आपल्या समोर स्क्रीनवरती हे जे प्रकार दिसत आहेत ते फंक्शननुसार सेंटेन्सचे प्रकार दिलेले आहेत. पहिला प्रकार आहे असर्टिव्ह सेंटेन्स, ज्याला आपण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असं देखील म्हणतो आणि मराठीमध्ये याचा अर्थ होतोय विधानार्थी वाक्य, साधं वाक्य. याचे दोन प्रकार आहेत. अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच होकारार्थी वाक्य आणि दुसरा आहे नेगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारार्थी वाक्य. दुसरा मुख्य प्रकार आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, ज्याला आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. तिसरा मुख्य प्रकार आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, ज्याला आपण प्रश्नार्थक वाक्य असं म्हणतो. याचे दोन उपप्रकार आहेत पहा. एक आहे WH टाईप क्वेश्चन आणि दुसरा उपप्रकार आहे वर्बल क्वेश्चन, ज्याला येस नो टाईप क्वेश्चन असं म्हटलं जातं. चौथा मुख्य प्रकार आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य. हे सगळे प्रकार आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. सुरुवात करूया आपण असर्टिव्ह सेंटेन्स पासून, ज्याला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असं देखील म्हणतात. मराठीमध्ये आपण त्यास विधानार्थी वाक्य असं म्हणतो. या असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये एखादं स्टेटमेंट किंवा डिक्लेरेशन दिलेलं असतं. वाक्य जे असतं त्या वाक्याची रचना ही सब्जेक्ट म्हणजेच कर्ता, त्यानंतर वर्ब म्हणजेच क्रियापद आणि त्यानंतर ऑब्जेक्ट कर्म आणि मग उरलेला भाग असतो आणि वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप हा महत्वाचा आहे. पूर्णविराम वाक्याच्या शेवटी असतो असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये. आता आपण पाहूया या असर्टिव्ह सेंटेन्सचे दोन मुख्य उपप्रकार पडतायत. ते म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच होकारार्थी वाक्य आणि दुसरं आहे नेगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारार्थी वाक्य. आपल्याला एक्झाम मध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि नेगेटिव्ह सेंटेन्स ओळखायला सांगितलं जातं. आता नीट लक्ष द्या. नेगेटिव्ह सेंटेन्स ओळखणं सोपं आहे, कारण त्यामध्ये तुम्हाला नकारार्थी शब्द दिसतात, नेगेटिव्ह वर्ड्स दिसतात. जसे की नो आहे, नॉट आहे, नेवर आहे, नन आहे. या सारखे जे काही शब्द आहेत नकारार्थी दर्शवणारे, त्या नकारार्थी शब्दांमुळे आपल्याला लगेच कळतं की वाक्य नेगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आहे. परंतु काही वेळेस प्रश्न आपल्याला नेगेटिव्हचं अफर्मेटिव्ह मध्ये करण्यासाठी आणि अफर्मेटिव्हचं नेगेटिव्ह मध्ये करण्यासाठी विचारला जातो. त्यावेळेस आपल्याला जास्त विचार करावा लागतो. याचा व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनेलवरती टाकलेला आहे, कारण हा मोठा टॉपिक आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं नेगेटिव्ह मध्ये करणं आणि नेगेटिव्हचं अफर्मेटिव्ह मध्ये करणं. परंतु थोडक्यात मी या ठिकाणी तुम्हाला माहिती सांगतो. या उदाहरणांवरून तुमच्या लक्षात येईलच, परंतु हा भाग पक्का करण्यासाठी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनेलवरचा अफर्मेटिव्हचं नेगेटिव्ह मध्ये आणि नेगेटिव्हचं अफर्मेटिव्ह मध्ये रूपांतरण हा व्हिडिओ पाहावा लागेल. पहिल्या सेंटेन्सला सुरुवात करूया आपण. राजू इज रिच, राजू श्रीमंत आहे. हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, होकारार्थी वाक्य आहे. तेच नेगेटिव्ह सेंटेन्स बघा कसं झालेलं आहे. राजू इज नॉट पुअर. नॉट शब्द आलाय, परंतु पुढे बघा मी काय चेंजेस केलेले आहे. ते पुअर आलेलं आहे, इकडे रिच होतं. हे सेम सेंटेन्स मी नेगेटिव्ह सेंटेन्स मध्ये रूपांतरित केलेलं आहे. राजू इज रिच हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, ते नेगेटिव्ह करताना मी काय केलं, राजू इज नॉट पुअर. रिचचं मी या ठिकाणी काय केलेलं आहे, पुअर. राजू हा गरीब नाही, म्हणजेच राजू श्रीमंत आहे. एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या? ज्या वेळेस आपण अफर्मेटिव्हचं नेगेटिव्ह करतो किंवा नेगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करतो, त्यावेळेस वाक्याचा अर्थ बदलून द्यायचा नाही. राजू इज रिच, राजू श्रीमंत आहे, हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स. आणि नेगेटिव्ह सेंटेन्स राजू इज नॉट पुअर, राजू गरीब नाही म्हणजेच तो श्रीमंत आहे. वाक्याचा अर्थ बदलत नाही. परंतु इथे बघा नॉट आलेला आहे शब्द, हा नेगेटिव्ह सेंटेन्स दर्शवतो. मग अर्थ बदलू नये म्हणून रिचच्या ऐवजी आपण या ठिकाणी काय घेतलेला आहे, पुअर. लुक ॲट द सेकंड सेंटेन्स. द प्रॉब्लेम इज डिफिकल्ट. समस्या थोडी कठीण आहे. हेच नेगेटिव्ह सेंटेन्स मध्ये कसं रूपांतरित केलेलं आहे. द प्रॉब्लेम इज नॉट इझी. समस्या सोपी नाही, म्हणजेच काय अर्थ होतोय त्याचा, किती कठीण आहे. काय केलं, द प्रॉब्लेम इज नॉट, इथे नॉट टाकलेला आहे नकारार्थी शब्द, आणि डिफिकल्ट हे जे आहे त्याचं अपोजिट वर्ड इथे मी इझी घेतलेला आहे. नाउ लुक ॲट द थर्ड सेंटेन्स. ही इज जॉबलेस, म्हणजे तो बिनकामाचा आहे. हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स झालं. तेच नेगेटिव्ह कसं केलं, ही हॅज नो जॉब.
त्याच्याकडे कोणतंही काम नाही, म्हणजेच तो बिनकामाचा आहे. इथे नो टाकलेला आहे हा. आणि जॉबलेसचं या ठिकाणी अपोजिट जॉब इथे आपण केलेलं आहे. लुक ॲट द फोर्थ सेंटेन्स. ही नोज लिटल अबाउट मी. त्याला माझ्याविषयी थोडस माहिती आहे. हेच वाक्य आपण नेगेटिव्ह मध्ये कसं केलंय बघा. ही डज नॉट, बघा नॉट आलेला आहे, ते नकारार्थी शब्द आपल्याला दिसतोय. नो, नॉट, नेवर, नन यासारखे नकारार्थी शब्द येतात. ही डज नॉट नो अबाउट मी. त्याला माझ्याविषयी माहिती नाही. आता आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा अभ्यास करूया, ज्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हटलं जातं. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये एखादी ऑर्डर दिली जाते, कमांड दिली जाते, रिक्वेस्ट केली जाते, इन्व्हाइट केलं जातं, सजेस्ट केलं जातं, प्रे केली जाते, बेग केलं जातं. या वाक्याची जी रचना आहे ती बघा, सुरुवातीला मेन वर्ब असतं, मेन वर्बच्या नंतर ऑब्जेक्ट येतं. आपल्या समोर काही सेंटेन्स आहेत, या सेंटेन्स वरून आपल्याला लगेच लक्षात येईल की इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे कशा प्रकारचं असतं. लुक ॲट द फर्स्ट सेंटेन्स. ओपन द डोर. या ठिकाणी ओपन हे काय आहे, मेन वर्ब आहे, आणि मग द डोर हे ऑब्जेक्ट आहे, आणि शेवटी काय दिलेलं आहे, फुल स्टॉप दिलेला आहे. बघा सुरुवातीला जे असरेटिव्ह सेंटेन्स होतं ना, त्यामध्ये रचना कशी होती, सुरुवातीला सब्जेक्ट असायचा, मग वर्ब, आणि त्यानंतर ऑब्जेक्ट, आणि शेवटी फुल स्टॉप असायचा. परंतु इथे सब्जेक्टने सुरुवात झालीये का, नाही. ओपन हे काय आहे, वर्ब आहे. म्हणून या सेंटेन्सच्या रचनेकडे सुद्धा आपल्याला बारकाईने लक्ष द्यायचं आहे. लुक ॲट द सेकंड सेंटेन्स. डू अटेंड द मीटिंग. हे सुद्धा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, मीटिंग अटेंड करण्यासाठी सांगितलेली आहे. लुक ॲट द थर्ड सेंटेन्स. काइंडली लुक इन टू द मॅटर. या ठिकाणी रिक्वेस्ट केलेली आहे, बेगिंग केलेलं आहे. काइंडली हा रिक्वेस्ट दर्शवणारा शब्द आहे, आणि पुढे लुक इन टू द मॅटर. या ठिकाणी जर आपण पाहिलं, लुक इन टू हे काय आहे, मेन वर्ब आहे, आणि पुढे द मॅटर हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. लुक ॲट द नेक्स्ट सेंटेन्स. प्लीज गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर. प्लीज हा रिक्वेस्ट दर्शवणारा शब्द आहे, आणि आता बघा वाक्य इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आपल्याला ओळखण्यासाठी या ठिकाणी गेट हे काय आहे, मेन वर्ब आहे, आणि पुढे मी हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, आणि अ ग्लास ऑफ वॉटर हे डायरेक्ट ऑब्जेक्ट दिलेलं आहे. प्लीज गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, ज्यामधून रिक्वेस्ट दाखवली जाते. हॅव अ ग्लास ऑफ वॉटर. या ठिकाणी हॅव हे मेन वर्ब म्हणून यूज करण्यात आलेलं आहे. हॅव हे मेन वर्ब आहे, अ ग्लास ऑफ वॉटर हे ऑब्जेक्ट आहे. डोंट लूज युअर टेम्पर. आता या ठिकाणी नीट लक्ष द्या, प्रत्येक वेळेस तुम्हाला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये होकारार्थीच वाक्य येतील असं नाही, काही सूचना नकारार्थी सुद्धा असतात ना. डोंट लूज युअर टेम्पर. बघा हे जे वाक्य आहे, ज्या वेळेस इम्पेरेटिव्ह सेंटेन्स जे असतं ना, ते नेहमी आपण समोरच्या व्यक्तीला बोलत असतो. म्हणजे समोरची व्यक्ती म्हणजेच कोण झाला, यू. मग त्यामुळे ज्या वेळेस आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे नेगेटिव्ह मध्ये रूपांतरित करत असतो ना, त्यावेळेस सुरुवात त्याची डोंट किंवा डू नॉट ने होत असते. डोंट लूज युअर टेम्पर. डोंट हा नकार दर्शवणारा शब्द आहे, आणि लूज हे काय आहे, मेन वर्ब आहे. डोंट लूज युअर टेम्पर. युअर टेम्पर हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. लुक ॲट द नेक्स्ट सेंटेन्स. डू नॉट कॉल द पोलीस. डू नॉट हे नकार दर्शवणारा शब्द आहे. डोंट आणि डू नॉट सेम आहे. हा, डोंट हे अब्रिव्हिएशन आहे डू नॉटचं. कॉल द पोलीस. कॉल हे काय आहे, मेन वर्ब आहे, आणि द पोलीस काय आहे, ऑब्जेक्ट आहे. आता आपण पुढील प्रकार पाहूया. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, ज्याला प्रश्नार्थक वाक्य असं म्हटलं जातं. या इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचे दोन प्रकार पडतात. एक आहे WH टाईप क्वेश्चन, आणि दुसरा आहे वर्बल क्वेश्चन, ज्याला येस नो टाईप क्वेश्चन असं देखील म्हटलं जातं. आता आपण पाहूया WH टाईप क्वेश्चन जे आहेत याची रचना कशी असते, या वाक्याची रचना. तर पहा, सुरुवातीला आहे WH वर्ड येतात. WH वर्ड म्हणजे कोणते, जे शब्द क्वेश्चन दर्शवतात. सोपे आहेत. व्हॉट, वाय, वेअर, वेन, हुज, हाऊ, हू,
हे काय आहेत सगळे WH वर्ड आहेत. यापैकी कोणताही एखादा WH वर्ड येतो, त्यानंतर पुढे हेल्पिंग वर्ब असते. आता हेल्पिंग वर्ब कोणते येतील? am, is, are, was, were, have, has, किंवा डू, डज, डीड येईल. काही वेळेस मॉडल ऑक्झिलरी पण येतील त्या ठिकाणी, कॅन, कुल्ड. त्यानंतर हेल्पिंग वर्बच्या नंतर सब्जेक्ट येतं, सब्जेक्टच्या नंतर मेन वर्ब, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटी असतं क्वेश्चन मार्क. त्या क्वेश्चन मार्क वरून आपण लक्षात घ्यायचंय की दिलेलं सेंटेन्स हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. WH क्वेश्चन मध्ये WH वर्ड असतो सुरुवातीला. आता आपण पाहूया वर्बल क्वेश्चन म्हणजे येस नो टाईपचे क्वेश्चन. या वाक्याची रचना कशी असते तर सुरुवातीला हेल्पिंग वर्ब येतं. हेल्पिंग वर्ब म्हणजे काय तर सहाय्यकारी क्रियापद. कोणते आहेत इंग्रजीमध्ये? am, is, are, was, were, have, has, had. त्याचप्रमाणे काही मॉडल ऑक्झिलरी आहेत, कॅन आहे, कुल्ड आहे, वुल्ड आहे. हे सगळे काय आहेत? हेल्पिंग वर्ब आहेत. या हेल्पिंग वर्ब मुळे वाक्याची सुरुवात होणार. त्यानंतर सब्जेक्ट येईल. सब्जेक्ट मध्ये तुम्हाला माहिती आहे नावं असतात. जर नावं नसतील तर काय असू शकतं? ही, शी, इट, यू, दे, वी. अशा प्रकारचे प्रोनाउन त्या ठिकाणी दिलेले असते. पुढे असणार आहे मेन वर्ब आणि सर्वात शेवटी काय असणार आहे? क्वेश्चन मार्क. एक लक्षात ठेवायचंय, अत्यंत सोपं. क्वेश्चन मार्क असणार आहे. WH टाईप क्वेश्चन मध्ये WH वर्ड सुरुवातीला असणार आहे. व्हॉट, हाऊ, हू, वेअर, वेन, हुज यापैकी एखादा. आणि वर्बल क्वेश्चन मध्ये वाक्याची सुरुवात होणार आहे हेल्पिंग वर्ब. आता आपण हे WH टाईप क्वेश्चन आणि वर्बल क्वेश्चन डिटेल मध्ये पाहूया. आता आपण पाहूया WH टाईप क्वेश्चन्स. आपल्या समोर हे जे काही सेंटेन्स दिसत आहे ते WH टाईप क्वेश्चन्स आहेत. पहिलं सेंटेन्स आहे वेअर डू यू लिव्ह. जर आपण बारकाईने पाहिलं वाक्याची सुरुवात WH वर्डने झालेली आहे. वेअर हे WH वर्ड आहे. त्यानंतर डू हे काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. हेल्पिंग वर्बच्या नंतर यू हा सब्जेक्ट देण्यात आलेला आहे आणि लिव्ह हे काय आहे? मेन वर्ब आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क देण्यात आलेला आहे. हे जे सर्व सेंटेन्सेस आहेत ही WH टाईप सेंटेन्सेस आहेत. कारण ह्या WH क्वेश्चन मध्ये आपण जर पाहिलं तर वाक्याची सुरुवात ही WH वर्डने होते. लुक ॲट द सेकंड सेंटेन्स. व्हॉट आर यू डुईंग राजू. व्हॉट हे WH वर्ड आहे. हु इज युअर फेवरेट ऍक्टर. हु हे WH वर्ड आहे. शेवटी क्वेश्चन मार्क देण्यात आले. विच इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया. विच हे काय आहे? बरोबर WH वर्ड आहे. हाऊ मच वॉटर इज इन द ओशियन. हाऊ मच हे काय आहे? WH वर्ड आहे. हाऊ कॅन यू फॉरगेट दिस या ठिकाणी हाऊ. व्हेन डिड शी गेट मॅरिड. व्हेन हा WH वर्ड आहे. वाय आर दे टॉकिंग. वाय हा WH वर्ड आहे. हुम डिड यू सी ॲट द पार्टी. हुम हे काय आहे? WH वर्ड आहे. हाऊ मेनी ऍपल्स आर देअर. हाऊ मेनी. हुज बुक इज दिस. हुज हे जे काही शब्द आहेत WH वर्ड यापासून या वाक्याची सुरुवात झालेली आहे आणि शेवटी काय आहे? क्वेश्चन मार्क देण्यात आलेला आहे. म्हणजे हे WH टाईप क्वेश्चन्स आहेत. हे आयडेंटिफाय करायला आपण शिकलेलो आहोत. परंतु एक लक्षपूर्वक आहे का, एक्झाम मध्ये तुम्हाला फ्रेम WH टाईप क्वेश्चन हा सेपरेट टॉपिक विचारला जातो. तो टॉपिक खूप मोठा आहे. त्याचा व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनेलवरती टाकलेला आहे. त्या व्हिडिओमधून तुम्हाला परफेक्टली WH टाईप क्वेश्चन फ्रेम करण्यासाठी येणार आहे. आणि प्रत्येक एक्झाम मध्ये फ्रेम WH टाईप क्वेश्चन हा प्रश्न विचारला जातोच. म्हणून आपल्या युट्यूब चॅनेलवरती जो WH क्वेश्चन फ्रेम करण्यासंबंधित व्हिडिओ टाकलेला आहे तो बारकाईने अभ्यासायचा आहे. आता आपण वर्बल क्वेश्चन कडे जाऊया. वर्बल क्वेश्चन ज्याला येस नो टाईप क्वेश्चन असं देखील म्हटलं जातं. या ठिकाणी वाक्याची रचना कशी असते तर वाक्याच्या सुरुवातीला हेल्पिंग वर्ब असतं आणि वाक्याच्या शेवटी असतं क्वेश्चन मार्क. पुन्हा एकदा सांगतो, लक्षात ठेवायचंय वाक्याची सुरुवात होणार आहे हेल्पिंग वर्बने. कोणते हेल्पिंग वर्ब आहेत? am, is, are, was, were, have, has, had, do, does, did, can,
मे, माईट, कुड, वुड, शुड हे सगळे काय आहेत? हेल्पिंग वर्ब आहेत. काही मॉडल ऑक्झिलरी सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. कॅन, कुड, मे, माईट हे मॉडल ऑक्झिलरी आहेत. या मॉडल ऑक्झिलरी किंवा हेल्पिंग वर्बने वाक्याची सुरुवात होते आणि वाक्याच्या शेवटी असतो क्वेश्चन मार्क. आता या वाक्यांकडे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल वर्बल क्वेश्चन कशा प्रकारचे असतात. परंतु काही वेळेस परीक्षेमध्ये आपल्याला वर्बल क्वेश्चन फ्रेम करण्यासाठी विचारलं जातं. त्याचा सेपरेट व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनेलवरती टाकलेला आहे. तो टॉपिक मोठा असल्यामुळे या ठिकाणी इन्क्लूड केलेला नाही, परंतु त्याचा सेपरेट व्हिडिओ आहे, तो आपण अभ्यासावा अशा सर्वांना विनंती. आपण आयडेंटिफाय करायला शिकूया वर्बल क्वेश्चन. सुरुवातीला असणार आहे हेल्पिंग वर्ब आणि शेवटी असणार आहे क्वेश्चन मार्क. आर यू वॉचिंग द व्हिडिओज? आर हे हेल्पिंग वर्ब आहे, शेवटी आलेला आहे क्वेश्चन मार्क. इज ही अनवेल? इज हे काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. वॉज लता सिंगिंग अ सॉन्ग? वॉज हे काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. शेवटी तुम्हाला काय दिसतंय? क्वेश्चन मार्क. हॅव यू कम्प्लिटेड युअर प्रोजेक्ट? हॅव हे या ठिकाणी काय आहे? हेल्पिंग वर्ब म्हणून यूज करण्यात आलेला आहे. शाल आय गो टू द पार्क? या ठिकाणी शाल हेल्पिंग वर्ब. कॅन यू स्विम? कॅन मॉडल ऑक्झिलरी यूज करण्यात आलेले आहे. डू यू प्ले हॉकी? डू हे हेल्पिंग वर्ब आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मधील हे वाक्य असणार आहे. डीड आय एव्हर आस्क यू टू डू इट? डीड हे हेल्पिंग वर्ब आहे, सिंपल पास्ट टेन्स मधील वाक्य आहे. डज ही स्टडी रेग्युलरली? डज या ठिकाणी यूज करण्यात आले, सिंपल प्रेझेंट टेन्स मधील वाक्य आहे. डज हे हेल्पिंग वर्ब म्हणून यूज करण्यात आलेला आहे. आर यू नॉट कमिंग? आर त्यानंतर हे शेवटचं वाक्य पहा. इजंट म्हणजेच इज नॉट दॅट राजू. इजंट दॅट राजू? त्या ठिकाणी इज हे काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे, त्याने सुरुवात झालेली आहे. आता आपण पुढचा प्रकार अभ्यासूया. आता आपण पाहूया एक्सक्लामेटरी सेंटेन्स, ज्याला उद्गारवाचक वाक्य असं म्हटलं जातं. या एक्सक्लामेटरी सेंटेन्स मधून इमोशन्स एक्सप्रेस केले जातात, भावना दर्शवल्या जातात. या वाक्याची रचना पुढील प्रमाणे असते. वाक्याच्या सुरुवातीला व्हॉट किंवा हाऊ यापैकी एखादा शब्द असतो, किंवा काही वाक्यांमध्ये तुम्हाला इमोशन्स एक्सप्रेस करणारे जे काही शब्द आहेत, म्हणजे हुर्रे असेल, अलास, ओ नो अशा प्रकारचे शब्द देखील आलेले असतात. दोन्ही रचना आपण पाहायच्या आहेत. एका रचनेमध्ये व्हॉट किंवा हाऊ असणार आहे सुरुवातीला, आणि दुसऱ्या रचनेमध्ये एखादा इमोशन एक्सप्रेस करणारा वर्ड असणार आहे. त्यानंतर ऍडजेक्टिव्ह असेल, ऍडजेक्टिव्हच्या नंतर नाउन, नाउनच्या नंतर सब्जेक्ट, सब्जेक्टच्या नंतर वर्ब असेल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक्सक्लामेटरी मार्क. ज्यावेळेस व्हॉट किंवा हाऊ ने सुरुवात झालेली असेल त्यावेळेस शेवटी आपल्याला एक्सक्लामेटरी मार्क दिसणार आहे. आणि ज्यावेळेस असे वाक्य असतील की ज्या वाक्यांमध्ये इमोशन्स एक्सप्रेस करणारे शब्द म्हणजे हुर्रे असेल, अलास असेल, वाव असेल, ओ नो अशा प्रकारचे शब्द असतील, तर त्या शब्दाच्या पुढे देखील काही वेळेस एक्सक्लामेटरी मार्क दिले जातात. ते सगळे वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य आपण या सेंटेन्सेस मध्ये घेतलेले आहेत. म्हणजे तुम्हाला एक्सक्लामेटरी सेंटेन्स आयडेंटिफाय करता येईल. परंतु काही वेळेस परीक्षेमध्ये एक्सक्लामेटरी सेंटेन्स बनवायला सांगितलं जातं. मेक अन एक्सक्लामेटरी सेंटेन्स. याचा सेपरेट व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनेलवर टाकलेला आहे, तो आपण लक्षपूर्वक अभ्यासावा अशी आपल्याला विनंती. आता आपण सेंटेन्सेस पाहूया. व्हॉट अ नोबल यूथ राजू वॉच. तिथे व्हॉट ने सुरुवात झाली, अ नोबल ऍडजेक्टिव्ह आहे, हा यूथ हे नाउन आहे. नाउन विषयी जास्त माहिती सांगणार हे ऍडजेक्टिव्ह असतं. राजू हे सब्जेक्ट आहे आणि वॉज हे काय आहे? वर्ब. आणि बघा शेवटी एक्सक्लामेटरी मार्क देण्यात आलेला आहे. लुक ॲट द नेक्स्ट सेंटेन्स. हाऊ नाईस इट इज? एक्सक्लामेटरी मार्क. व्हॉट अ नाईस सरप्राईज? शेवटी एक्सक्लामेटरी मार्क. अलास एक्सक्लामेटरी मार्क. आणि पुढे द ओल्ड मॅन डाय इन ऍक्सिडेंट. एक्सक्लामेटरी मार्क आलेला आहे आणि इमोशन दर्शवणारा शब्द अलास हा आलेला आहे. हुर्रे एक्सक्लामेटरी मार्क. पुढे वी हॅव वॉन द मॅच. इथे एक्सक्लामेटरी मार्क आहे. स्ट्रॉंग इमोशन्स एक्सप्रेस करणारा शब्द हुर्रे हा आलेला आहे आणि पुढे एक्सक्लामेटरी मार्क आहे. यावरून आपल्याला कळतं हे एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. व्हॉट नॉनसेन्स शेवटी आहे एक्सक्लामेटरी मार्क. हाऊ टॉल यू हॅव ग्रोन. पुढे एक्सक्लामेटरी मार्क. सोपं आहे. एक्सक्लामेटरी मार्क आलं आणि स्ट्रॉंग इमोशन्स दाखवणारे शब्द आले की ते एक्सक्लामेटरी सेंटेन्स असतं.
वाव, इथे कॉमा दिलाय, पुढे बघा दिस प्लेस इज अमेझिंग आणि शेवटी एक्सक्लामेटरी मार्क देण्यात आलेलं आहे. ह्या वावच्या पुढेच नाही दिलं त्यांनी. वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. ओ डिअर, इथे कॉमा दिला आणि पुढे आय एम लेट आणि मग शेवटी काय केलेलं आहे, एक्सक्लामेटरी मार्क देण्यात आलेलं आहे. आता आपण या सेंटेन्सेस वरती, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस वरती आयडेंटिफाय करण्यासाठी एक्झाम्स मध्ये काही प्रश्न आलेले होते, ते प्रश्न आपण अभ्यासूया. आता आपण काही क्वेश्चन्स पाहूया ज्या ठिकाणी आपल्याला टाइप्स ऑफ सेंटेन्स आयडेंटिफाय करायला सांगितलेलं आहे. लुक ॲट द फर्स्ट क्वेश्चन, हाऊ टॉल यू हॅव ग्रॉन, आणि पुढे एक्सक्लामेटरी मार्क देण्यात आलाय. आणि क्वेश्चन कसा आहे पहा, व्हॉट काइंड ऑफ सेंटेन्स इज दिस. ऑप्शन आहे असर्टिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह, इम्पेरेटिव्ह, एक्सक्लामेटरी. एकदम इझी आहे. वाक्यामध्ये एक्सक्लामेटरी मार्क आले म्हणजे हे काय आहे, एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. लुक ॲट दिस क्वेश्चन नाव, नन बट द ब्रेव डिझर्व द फेअर. आणि इन्स्ट्रक्शन दिल्या, द अबाव सेंटेन्स इज अफर्मेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, नेगेटिव्ह ऑर एक्सक्लामेटरी. हे जे सेंटेन्स आहे ना, नन बट द ब्रेव डिझर्व द फेअर, हे आपल्याला आयडेंटिफाय करायचे कोणत्या प्रकारचं सेंटेन्स आहे. जर आपण पाहिलं या वाक्यामध्ये नन हे काय आहे रे, नेगेटिव्ह दर्शवणारा शब्द आहे, म्हणजे हे नेगेटिव्ह सेंटेन्स आहे. नेगेटिव्ह सेंटेन्स, ऑप्शन नंबर 3, द अबाव सेंटेन्स इज नेगेटिव्ह. नाव लुक ॲट दिस क्वेश्चन, चूज द करेक्ट इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आपल्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स चूज करायला सांगितलेलं आहे. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट ऑप्शन आहे वेअर यू आर गोइंग. आता WH वर्डने सुरुवात झालेली आहे, म्हणजे हा WH टाईप क्वेश्चन आहे. परंतु जर नीट लक्ष दिले ना बारकाईने, तर त्याची रचना चुकीची करण्यात आलेली आहे. वेअर यू आर गोइंग असं नाही होणार, वेअर आर यू गोइंग असं होईल. चला पुढचं आपण पाहूया ऑप्शन, माय फादर इज अ फार्मर. हे काय आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे, सिंपल स्टेटमेंट आहे ते. थर्ड पाहूया आपण, डू यू नो AI आणि शेवटी क्वेश्चन मार्क, म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ना. लुक ॲट द फोर्थ ऑप्शन, डू युअर होमवर्क. डू हे काय आहे, या ठिकाणी मेन वर्ब म्हणून यूज करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी कमांड दिलेली आहे, ऑर्डर दिलेली आहे, डू युअर होमवर्क, होमवर्क कर. आणि हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. ऑप्शन 4 हे आपलं उत्तर आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण सेंटेन्सचे फंक्शन नुसार पडणारे जे प्रकार आहेत, असर्टिव्ह, इंट्रोगेटिव्ह, इम्पेरेटिव्ह आणि एक्सक्लामेटरी सेंटेन्स, यांचा बारकाईने अभ्यास केलेला आहे. स्ट्रक्चर नुसार जे वेगळे प्रकार आहेत, सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स, याचा देखील आपण अभ्यास एका वेगळ्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. यासारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या YouTube चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.